नमस्कार मैत्रिणींनो, तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर। एक काळ असा होता जेव्हा आपण सर्रास कुठल्याही प्रकारच्या कुर्त्यांवर फक्त लेगिन्सच वापरायचो। या लेगिन्स तेव्हा खूप फॅशनमध्ये होत्या, पण बदलत्या काळानुसार ट्रेंड आणि कपड्यांचे पॅटर्न देखील बदलत जातात। आता या लेगिन्सची फॅशन आहे ती जुनी झाली आहे, त्याऐवजी वापरता येतील असे काही नवीन पर्याय सध्या ट्रेंडमध्ये आहेत। आजच्या व्हिडिओमध्ये आपण हेच पाहणार आहोत की लेगिन्स ऐवजी आपण कुठल्या पॅन्ट किंवा कुठले वेगवेगळे ऑप्शन आहेत ते ट्राय करू शकतो। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। नंबर 1 आहे त्या म्हणजे प्लाझो पॅन्ट्स। लेगिन्स ऐवजी आपण कुर्त्यावर अशा प्रकारच्या वेगवेगळ्या पॅटर्नच्या प्लाझो पॅन्ट्स देखील घालू शकतो। या प्लाझो पॅन्ट्स खालच्या बाजूने थोड्या ब्रॉड असतात। वेगवेगळ्या प्रकारचे क्रॉप टॉप, शॉर्ट किंवा लॉंग कुर्ता, शर्ट, टी शर्ट वर देखील या प्लाझो पॅन्ट्स अगदी परफेक्ट अशा मॅच होतात। नंबर 2 आहे ते म्हणजे स्ट्रेट फिट पॅन्ट। स्ट्रेट फिट पॅटर्नच्या पॅन्ट्स देखील आपण लेगिन्स ऐवजी वापरू शकतो। या पॅन्ट्स खालच्या बाजूने थोड्याशा अरुंद असतात। या तुम्हाला क्लासी आणि स्टायलिश लुक देऊ शकतात। आपण कुर्त्यावर देखील अँकल लेंथ पर्यंतच्या या स्ट्रेट फिट पॅन्ट्स घालू शकतो। नंबर 3 आहे ते म्हणजे सिगारेट पॅन्ट्स। सिगारेट पॅन्ट्सचा पॅटर्न हा थोडाफार लेगिन्स प्रमाणेच असतो। या सिगारेट पॅन्ट्स लेगिन्स प्रमाणे पायाला अगदी चिकटून फिट बसतात। लेगिन्स ऐवजी सिगारेट पॅन्ट्स कुर्त्यावर अधिक जास्त शोभून दिसतात। लेगिन्स ऐवजी कुर्त्यावर सिगारेट पॅन्ट घालणे हा एक उत्तम ऑप्शन असू शकतो। नंबर 4 आहे ते म्हणजे धोती पॅन्ट्स। आपण लेगिन्स ऐवजी कुर्त्यावर अशा प्रकारच्या धोती पॅन्ट्स देखील घालू शकतो। या धोती पॅन्ट्स अगदी सहज घालता येतात, तसेच या थोड्या मोकळ्या ढाकळ्या असल्याने त्या अगदी कम्फर्टेबल देखील असतात, त्यामुळे तुम्ही या घरात सुद्धा यूज करू शकता। नंबर 5 आहे ते म्हणजे वाईड लेग पॅन्ट्स। वाईड लेग पॅन्ट्स देखील आपण कुर्त्यासोबत पेअरिंग करू शकतो। या प्लाझो पॅन्ट्स खालच्या बाजूने थोड्याशा ब्रॉड आणि सुटसुटीत असतात आणि घालायला देखील खूप कम्फर्टेबल असतात।